महाराज. अहो श्रीमंती बी असावं, आनंद असावं, मी ह्या मताचा नाही. तुम्ही श्रीमंती नसू नये, पण त्या श्रीमंती सोबत सोबत आनंद बी घेता यावं माणसाला. नाही तर काही काही लोक आजच्या काळामध्ये आता सगळं देवानं बरं केलंय, संत महात्म्याच्या आशीर्वादानं चांगलं झालंय, पण काय करावं अजून मनाला समाधान लागून घेत नाहीत महाराज. वय झालं, सगळं झालं, तरी शेत बाडी काही सुटणं महाराज. अरे जोपर्यंत अंगात शक्ती होती तोपर्यंत केलं ना. आता काय करण्याची आवश्यकता विचार केला तर मुलाबाळांवर कारभार सोपवलं पाहिजे. जुने लोक सांगायचे लेकाचा भूत पायाला आला की बापांना हळूहळू सतर्क झालं पाहिजे, सावधान झालं पाहिजे, समाधान झालं पाहिजे. सुंदर महाराज. त्याच्यासाठी सुदामाजी महाराजांची आमची गरिबी होती महाराज, भागवतामध्ये मान्य आहे, पण दरिद्र नव्हते. किती मोठी श्रीमंती होती तुम्हाला सांगू. शुभदेवजींनी आपल्या शब्दामध्ये सांगितलं महाराज. कृष्णस्याद सखा कश्चित् ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः प्रशांतात्मा जितेंद्रियः. सतत पाहितलं बस प्रसन्न स्थितीमध्ये महाराज. भागवतामध्ये श्लोक आलेला आहे. एवढे सुदामाजी महाराज श्रीमंत होते महाराज. सुदामाजी महाराजाची गरिबी एवढी होती, भागवतात वर्णन आलेलं आहे. छोटे छोटे लेकरं मुलं बाळ यायचे, आई भूक लागली, काही खाण्यासाठी असेल तर दे ना. सुदामाजी महाराजांची जी पत्नी होती सुशीला, ते सुशीला म्हणायची छोट्या छोट्या बाळांना पाणी पाजवायचे. बाळ आज एकादशी आहे ना, आज एकादशी आहे की नाही, एकादशी आहे की नाही, जरा हात वर करा बघू द्या देगावकर मंडळी. क्या बात आहे, जोरदार ताली हो द्या. 100% मार्क महाराज. नाही तर एकादशी महाराज कुठं कुठं महाराज रिकाम्या जागा दिसायल्यात. हात वर केले की काही लोक बऱ्याच ठिकाणी एकादशी धरत नाही. एकादशीच्या दिवशी महाराज भोजन केलं नाही पाहिजे. मोठे महाराज सांगायचे महाराज 2 टाइम म्हणता म्हणता 4 टाइमाचं फराळाचं करा. आता एकादशी करा, त्या दिवशी घरामध्ये अन्न शिजलंच नाही पाहिजे महाराज. मोठ्या महाराजाचे शब्द असायचे, मोकळ्या मनाचे गाढवासारखं चराव मात्र काय करावं, एकादशी करावं. हे बाबाचे शब्द होते महाराज. व्रत एकादशी करिनवोपवासी, 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 व्रत एकादशी करिनवोपवासी. कागिना आहारनीसी मोठी नाम, कागिना आहारनीसी मोठी नाम, कागिना आहारनीसी मोठी नाम, मोठी नाम. व्रत एकादशी करिनवोपवासी, व्रत एकादशी करिनवोपवासी, व्रत एकादशी करिनवोपवासी, व्रत एकादशी करिनवोपवासी. बोल कृष्ण कन्हैया लाल की जय. माणसानं एकादशी केली पाहिजे, उपवास केला पाहिजे. पण उपवास या शब्दाचा अर्थ काय? उपवास. उप म्हणजे जवळ, निवास. निवास म्हणजे भगवंताच्या चरणाजवळ निवास असावं, त्याचं नाव उपवास. का 4 टायमाचं फराळाचं दाबून खायचं त्याचं नाव उपवास? हा, पण तुम्ही 4 टायमाचं फराळाचं खा, मात्र एकादशी करा. घरामध्ये महाराज
करू द्या ना उपवास, घडू द्या ना सगळ्याला. महाराजांची माळ जर घातली कोणी तर म्हणायचे एकादशी करावं लागल आणि दोन्ही मधून एक वारी करावं लागल, आषाढी नाही तर कार्तिकी. तुम्हाला जे योग्य वाटते ती वारी करा, हे महाराजाचा नियमच होता. महाराज एकादशीचे दिवस का प्रसंग ह्याच्याहून निघाला. महाराज रोज सुशीला मातेला म्हणावं लागायचं, बाळ आज एकादशी ना. तसेच लेकर पाणी पाजून झोपी घालायचे. महाराज एवढी नाजूक परिस्थिती, एवढी गरीब परिस्थिती. महाराज सुदामाजी महाराजांचा नियम होता 5 घरी जाऊन भिक्षा मागायची. भिक्षाम देही, नाही भिक्षा मिळाली लगेच पुढचं घर. आणि ती भिक्षा आणलेली काय करायची, कृष्ण कन्हैयाला नैवेद्य दाखवायचा. आपला संपूर्ण परिवार सोबत घेऊन महाराज फराळ करायचा. एखाद्या दिवशी नाही मिळालं तर उपवाशी झोपवायचे लेकर. महाराज सुशील स्वभावाची ती सुशीला माता. महाराज मालकाची जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये साथ देणारी, तिचंच नाव अर्धांगिनी. कारण मालकाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी असावं मालकीन. महाराज मालकाला बोलणारी नसून नाही. अहो मालकाची मालकिनीची साथ जर मिळाली मालकाला तर महाराज बस, त्याच्या एवढा मोठा संसार कोणताच होऊ शकत नाही. महाराज दिवस बी बदलायला वेळ जात नाही. अहो तुम्ही नुसतं प्रोत्साहन जरी दिलं मालकीन बाईनं, जाऊ द्या हे बी दिवस जातील आपले. महाराज ते उत्साहानं काम करतात. नाही तर तुम्ही जर खच्चीकरण केलं तर महाराज मालकाचं खच्चीकरण होऊ शकते. महाराज पण सुशीला माता तशा स्थितीमध्ये महाराज सुदामाजी महाराजांसोबत राहायचे. एक दिवस सुशीला मातेला सांगितलं कोणीतरी, अरे ते द्वारिकेचे राजा कृष्ण कन्हैया आहेत ना, ते कृष्ण कन्हैया तुमच्या मालकाचे परम मित्र आहेत, बालमित्र आहेत. त्यांच्याकडे एकदा पाठवा ना म्हणले. एकदा जर पाठवलं तर म्हणले हे जीवनभरची गरिबी सगळी दूर होऊन जाईल म्हणले. सुशीला माता महाराज पतिदेवाजवळ आली. सुदामाजी महाराज पूजन करून स्मरण करू लागले. तेवढ्यामध्ये हळूच येऊन सुशीला मातेनं आपल्या मालकाच्या चरणावर साष्टांग प्रणाम केला. बोला म्हणले तुम्हाला तुमच्या मित्राची आठवण कधी येत नाही म्हणले. जे द्वारिकेचा राजा कृष्ण कन्हैया आहे त्या कृष्ण कन्हैयाची कधी आठवण येत नाही. सुदामाजी महाराज नाव काढल्या सुदामाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. महाराज सुशीला तुला कोण म्हणलं म्हणले. अरे तो माझा बालमित्र आहे म्हणले. आम्ही दोघं एका गुरुकडे शिकायला होतो म्हणले. एका गुरुकुलामध्ये दोघांना अध्ययन केलं म्हणले. कोणी सांगितलं म्हणले तुला. तो एका सोन्याच्या नगरीचा राजा आहे, मी आपल्या छोट्याशा झोपडीचा राजा आहे म्हणले. तुला माहिती आहे म्हणले सुशीला, मित्राच्या घरी आणि गुरुच्या घरी कधी खाली हात गेलं नाही पाहिजे. काही ना काहीतरी परिस्थितीनुसार घेऊन गेलं पाहिजे. महाराज कधीच खाली हात गेलं नाही पाहिजे. आणि आज मी विचार जर केला तर म्हणले इतक्या वर्षानंतर माझ्या मित्राला भेटण्यासाठी जाऊ. तुला तर माहिती म्हणले घरामध्ये अन्नाचा कण देखील नाही. म्हणले मी काहीतरी व्यवस्था करते म्हणले. श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आले महाराज 5 घरी जाऊन तांदूळ मागून आणले सुशीले. चत्वारो मुष्टिका नाम तंडुला नाम. 4 घरी जाऊन आणलेले तांदूळ, काही घरचे काळे पिवळे तांदूळ, काही घरचे फुटके तुटके तांदूळ, काही घरचे महाराज बस वेगवेगळे ओळखून पडणारे तांदूळ आणले. 12 जागेवर धोती फाटलेली, एका धोतीच्या कोपऱ्यामध्ये तांदळाची पोटली बांधली सुशीलेनं. महाराज मालकाच्या चरणावर साष्टांग प्रणाम केला आणि प्रणाम करून सांगितलं म्हणले बस या म्हणले तुमच्या मित्राची भेट घेऊन म्हणले. सुदामाजी महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. सुशीला माझ्या मित्राला काही संदेश सांगू का. सुशीला मातेनं सांगितलं 1 मास में 2 एकादशी होय, पर मेरे घर गोपाल जू नित्य एकादशी होय. अरे एका महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. तर एकादशी आली तर लोकांना जड जातं एकादशी करायला. जाते की नाही. मालकीणबाई म्हणतात मालक अर्धिकशी घ्या म्हणतात, उद्याच्याला एकादशी घ्या म्हणतात. दुसऱ्या दिवशी महाराज 2-3 टाइम फराळ होते. पुन्हा पाहितलं दुसऱ्या दिवशी द्वादशी.
द्वादशीला कालचा उपवास म्हणून एक आग्रह करतात महाराज, करतात की नाही? पण रोज माझ्या लेकरांना एकादशी म्हणायचं, बस सुशीला मातेच्या डोळ्याला पाणी आलं महाराज. सुदामाजी महाराज म्हणले ठीक आहे, साष्टांग प्रणाम केला. सुदामाजी महाराज निघाले मोठ्या आनंदानं, स्वयं स्वतः महाराज द्वारिकापुरीला. आता एखादा भक्त जर अंतःकरणातून निघाला ना, देव तेवढाच रस्ता जवळ करतात महाराज. विचार जर केला तर अंतःकरणातून निघाले तर भगवंतानं रस्ता तेवढा जवळ केला, आणि जवळ करून त्या क्षणाला महाराज स्वयं स्वतः सुदामाजी महाराज चालत चालत गेले. रस्त्यामध्ये भरलेली नदी लागली. आता पलीकडे सोडायचं काही जवळ काही नाही. भगवंतानं केवटाचं रूप धारण करून जवळ आले. अरे भैया जरा पलीकडे सोडशील म्हणले, पण तुला देण्यासाठी माझ्याजवळ खोटी कवडी नाही म्हणले. म्हणले मग एक काम करा. कसा म्हणले महाराज? हळूहळू बघितलं त्या केवटानं पायापासून मस्तकापर्यंत निहारायला लागला. पायामध्ये चरण पादुका नाही, मस्तकावर पगडी नाही, 12 जागेवर धोती फाटलेली सुदामाजी महाराजांची. कुठे निघालात महाराज? म्हणले जे माझा द्वारिकेचा मित्र आहे ना कृष्ण कन्हैया, आमचा लहानपणीचा मित्र आहे, म्हणजे भेटीसाठी निघालो म्हणले. पलीकडे सोडलं, जा म्हणले महाराज, द्वारिकापुरी जवळ आहे म्हणले. निघाले महाराज सुदामाजी महाराज, परंतु चालून चालून थकले गेले होते. पायात तिथे काटे मोडले गणना नाही, पायातून रक्त निघायला लागलं. एका झाडाखाली सहज अंग टाकलं तर महाराज झोप लागली सुदामाजी महाराजांना. झोप लागल्यानंतर सुदामाजी महाराज दिसायला लागले सुंदर सोन्याची महल. भगवंतानं रस्ता जवळ केला महाराज. मोठे मोठे सोन्याचे कंचन महल उभे दिसले. सुदामाजी महाराज जात असताना एका माणसाला विचारलं, म्हणले अरे भैया यहाँ से द्वारिकापुरी कितनी दूर है? बोले क्यों मजाक कर रहे? बोले महाराज द्वारिकापुरी में खड़े हैं और पूछ रहे कि यहाँ से द्वारिकापुरी कितनी दूर है? अच्छा यहाँ द्वारिकापुरी है तो यहाँ पे कृष्ण कहाँ रहता है? बोले तुम्ही आमच्या राजाचं सरळ सरळ नाव घ्यायला काही लाज लज्जा शरम वाटते की नाही? म्हणले राजाधिराज महाराज द्वारिकाधीश श्री कृष्णचंद्रजी महाराज, आणि तुम्ही सरळ सरळ म्हणले बस नाव घेतात म्हणले. म्हणले भैया कळालं ना? सुदामाजी महाराज थांबले. थांबल्यानंतर महाराज द्वारपाल दिसले. द्वारपालांना विचारलं, म्हणले अरे जाऊन सांगा म्हणले राजाला. म्हणले महाराज मधून जर पाहितलं म्हणले आदेश जर मिळाला तर म्हणले तुम्हाला मध्ये सोडण्यात येईल म्हणले, नाही तर नाही. महाराज सुदामाजी महाराज दरवाजावर थांबले आणि एका द्वारपालानं जाऊन सांगितलं, महाराज तुमचे कसे कसे मित्र आहेत म्हणले. पायामध्ये चरण पादुका नाही, मस्तकावर पगडी नाही, 12 जागेवर धोती फाटलेली आहे, आणि नाव सांगते म्हणले सुदामा. आता सुंदर भाव प्रगट केले आमच्या श्रीधर स्वामीनं महाराज, की विचार जर केला तर महाराज सुदामाजी महाराज द्वारपालांना विनंती करत आहेत, स्वयं स्वतः सुदामाजी महाराज. अरे द्वारपाला कन्हैया से कह दो, अरे द्वारपाला उस कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपाला कन्हैया से कह दो, अरे द्वारपाला कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो, बता दो कन्हैया से नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. एक बार जाके क्या हो को कहते तुम्हारे कहना गया है. अरे द्वारपाला कन्हैया से कह दो, अरे द्वारपाला कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है.
कृष्ण कन्हैया लाल की जय. स्वयं स्वतः महाराज सुदामाजी महाराज दरवाजावर उभे आहेत. लहानपणीचा मित्र आहे, ओळखल की नाही ओळखल आहे की नाही. आज एवढ्या मोठ्या सोन्याच्या नगरीचा राजा झाला. कृष्ण कन्हैयाच्या कानावर जसे शब्द पडले सुदामा, भगवान श्रीकृष्ण कन्हैया एक 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 महल पार करत यायला लागले. महाराज पायातली चरण पादुका बाजूला पडली. कृष्ण कन्हैया सुदामा 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 करत करत धावत धावत आले. महाराज सुदामाजी महाराजांना येऊन कडकडून मिठी मारली. महाराज दोन्ही मित्रांचा कंठ अवरुद्ध झाला, एक शब्द बोलू शकले नाही. हाताला धरलं कृष्ण कन्हैयानं. सुदामाजी महाराजांना घेऊन आले. स्वयं स्वतः पाहिलं आपल्या हातामध्ये चरण तर सुदामाजी महाराजांचे तळ पायावरून हात फिरवला. कित्येक काटे मोडले ह्याची गणना नाही. रक्तामुळे पायातून रक्त व्हायला लागलं. रुक्मिणीला आदेश दिला, रुक्मिणी जा जाऊन जरा पाणी घेऊन ये. आता मालकिनीला पहिल्यांदा काम सांगितलं जिंदगीमध्ये. अहो विचार करा, जिच्या हाताखाली हजार दास दासी आहेत, रुक्मिणीच्या हाताखाली. आज रुक्मिणीनं सुद्धा विचार केला, मालकानं जिंदगीत पहिल्यांदा पाणी मला काहीतरी काम सांगितलं. रुक्मिणी माता पळत पळत गेली पाणी आणण्यासाठी. तोपर्यंत जगाच्याच मालकाच्या डोळ्याला धारा लागल्या. महाराज सदाव सुदामाजी महाराजांचे चरण प्रक्षालन केले. दोन्ही पाहितलं पती पत्नीनं पूजन केलं, साष्टांग प्रणाम केलं. महाराज रुक्मिणी माता सुदामाला मध्ये घेऊन गेले. सुदामाची स्वयं स्वतः सेवा केली. म्हणले सुदामा कसा आहेस म्हणले, सांग म्हणले तुझं विवाह लग्न झालं का नाही म्हणले. आता सुदामाजी हसले. म्हणले एक नाही, दुसरं काही मिळालं नाही तुला विचारा, हे बरं मिळालं म्हणले. हा लग्न झालं, सगळं विवाह झाला म्हणले, काही चिंता नाही म्हणले. तुझ्या भाभीजीचं नाव म्हणले सुशीला आहे, जसं नाव आहे ना तसं तिचे गुण आहेत म्हणले. म्हणले खरं सांगू म्हणले, सुशीलानं पाठवले म्हणले तुझ्या भेटीसाठी. हो हो, भाभीजीनं पाठवलं तर म्हणले खाण्यासाठी काही दिलं असेल ना म्हणले. आता एवढा मोठा राजा, याला काय कमी पडली असेल खायची. पण महाराज सुदामाजी महाराजांच्या हात वर केला की महाराज तांदळाची पोटली समोर आली. तांदळाची पोटली सोडली. भगवंतानं एक मूठ तांदूळ खाल्ली, दुसरी मूठ खाल्ली, तिसरी मूठ खाणार तेवढ्यात रुक्मिणीनं पळत पळत येऊन हात पकडला. म्हणले महाराज तुम्हाला तर काय कळतंय का नाही की म्हणले. विचार जर केला तर म्हणले तुम्हाला दान द्यायला लागले की किती दान द्यायला लागले. महाराज आता इथं कलेक्टर साहेब जरी असलं, कोणी जरी किती मोठा असला तरी मालकीनबाई काय म्हणते, आमच्या त्यांना का नाही काहीच कळत नाही. महाराज महाराज पण कळतंय कधी मला हेच कळत नाही. महाराज लहानपणी आई म्हणते त्याला काही कळत नाही, थोडस मोठं झालं लग्न झालं बायको म्हणते त्याला त्यांना काही कळतच नाही, थोडस म्हातारं झालं मुलं बाळ झाली की मुलगा म्हणते आमच्या पित्याला कधी कळतच नाही. आता पाहितलं बस आमच्या शेवटची जाण्याची वेळ आली तरी लोक म्हणतात कळतच नाही. महाराज कळतंय कधी हेच कळत नाही. महाराज असं सुंदर महाराज सुदामाजी महाराजांना महाराज एक मूठ तांदूळ खाल्ले की सोन्याचा महल उभा केला. असे सोन्याचे महल उभा केले. सुदामाजी महाराज राहिले, आनंद वाटायला लागला. आता बघा किती म्हातारपणी होऊ द्या कसं असू द्या, महाराज लहानपणीचा मित्र मिळाला की म्हातारपण विसरते माणूस, वृद्ध अवस्था विसरून जाते. म्हणले अरे सुदामा कसं आहेस म्हणले, बरं आहे ना सगळं. आता हे जगाचा मालक आहे याला माहित नाही का आहे सुदामाजीचे महाराज. पण सुदामाजी महाराज म्हणले कन्हैया खरं सांगू म्हणले, माझ्यासारखा श्रीमंत ह्या जगात कोणी नसेल. खूप आनंदात चालली गाडी, सगळं आनंदात आहे म्हणले, सगळं मजेत चाललंय म्हणले. म्हणले एक आहे म्हणले. कन्हैयानं विचारलं म्हणले सुदामाजी महाराज म्हणले मला विचारलंस कन्हैया तू विवाह झाला की नाही, लग्न झालं, पण तुझं लग्न झालं का नाही रे म्हणले. आता इथं एक असेल तर सांगावं ना. थांब म्हणले तुझ्या दर्शनासाठी बोलवतो म्हणले. महाराज रुक्मिणीला आदेश दिला, ए रुक्मिणी जाऊन सांग म्हणले सगळ्यांना दर्शनाला या म्हणले. लाईन लागली महाराज इथून थेट कारखान्यापर्यंत. 16,108 लाईन लागली महाराज मनकामेश्वर भगवंताच्या दरबाराकडे. रुक्मिणी माता सगळ्यात पुढे उभा होती. रुक्मिणी मातेने येऊन साष्टांग प्रणाम केला सुदामाजी महाराजांच्या चरणावर. प्रणाम केल्या म्हणले महाराज माझं नाव रुक्मिणी आहे. सगळे आशीर्वाद दिले आहे की नाही. आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव, दीर्घायुष्यमान भव, पतिप्रिया भव. रुक्मिणी गेली की पाठीमाग सत्यभामा येऊन उभा राहिली. प्रणाम करते हो महाराज, मेरा नाम सत्यभामा है.
कन्हैया 2-2 लग्न केले, 2-2 विवाह केले, एका तरी विवाहाला बोलवू का नाही रे म्हणले. हा म्हणले बस आशीर्वाद दिला तिला बी. पतिप्रिया भव सौभाग्यवती भव. ती गेली की पाठीमाग कालिंदी येऊन उभा राहिली. महाराज मेरा नाम कालिंदी आहे. तिला बी आशीर्वाद दिले. म्हणले इकडे कन्हैया. हळूच कानामध्ये म्हणले ह्या आपल्याच आहेत का बाहेरचे आहेत म्हणले. आता जेवढे येताल तेवढे आपल्याच आहेत म्हणले, चिंता करू नको म्हणले सुदामा. महाराज आशीर्वाद तिला बी दिला. त्या अष्टपटाणीला सगळे आशीर्वाद. आता भव भव आशीर्वाद देणं कठीण झालं. भव 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 चला 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 ढकलायला लागली बारी. महाराज किती आकडा पोहोचला? 5000. सुदामाजी महाराज म्हणले इकडे. अजून किती आहेत म्हणले? अर्धे बी झाले नाहीत म्हणले. अर्धे बी झाले नाहीत. सुदामाजी महाराज तर सिंहासनावर पडता पडता खाली वाचले. महाराज भैया तुझी लीला म्हणले अपरंपार आहे म्हणले. म्हणले कन्हैया म्हणले आता भांडण लावलंच का नाही म्हणले आमच्या घरातल्या घरात. घरी आता ज्यांचं दर्शन झालं त्यात प्रसन्न आहे, ज्याचं दर्शन राहिले आता म्हणले घरी गेलं की महाभारतच आहे म्हणले आता. हा म्हणले एक काम कर, तूच माझ्या पाया पड म्हणले. तू यांचा अर्धांगण आहेस आणि ह्या तुझ्या अर्धांगिनी आहेत म्हणले. एक साथ आशीर्वाद देऊन टाकतो म्हणले. महाराज जगाचे मालक कृष्ण परमात्मा सुदामाजी महाराजाच्या चरणावर साष्टांग प्रणाम केला. एक साथ आशीर्वाद दिला. महाराज बोल कृष्ण कन्हैया लाल की जय. तेव्हापासून अर्ध पुण्य आपोआपच इकडे सरकत आहे महाराज. आहे की नाही? तुम्ही कम पुण्य करा न करा अर्ध पुण्य मालकाचं नक्कीच आहे महाराज. हा सुंदर सुंदर स्वरूपानं महाराज विचार केला. असं महाराज हळूहळू हळू भगवंत सुदामा म्हणले आता चलतो म्हणले. अरे म्हणले ते भाभीजीने एक संदेश दिलाय म्हणले. काय? 1 मास में 2 एकादशी होय, पर मेरे घर गोपाल जो नित्य एकादशी होय. भगवंतानं काय केलं? होनी सी अब हो गई, पर तेरे घर भाभीजू नित्य द्वादशी होय. रोज द्वादशी होईल म्हणले. ठीक आहे म्हणले. सुदामाजी महाराजांना साष्टांग प्रणाम केला. येतो म्हणले आता बस म्हणले. निघाले सुदामाजी महाराज. म्हणले काय भाभीजीला राम राम काय सांगायचं का? म्हणले राम राम सांगा म्हणले. काही नाही. आता सुशीलाला वाटलं कमीत कमी महाराज काही नाही भेटलं तर एखादी साडी तर घेऊन येतात मालक आज. हा पण महाराज सुदामाजी महाराज मागण्याच्या हेतून गेले नव्हते. लक्ष द्या माय बाप. मागण्याच्या हेतून जर माणूस गेला तर माणसाचं काम नाही झालं तर माणसाला राग येतोय की नाही? आता एखादा माणूस जर 100% आपलं पुढचं काम करणारा असेल आणि पुढच्यानं जर आपल्याला शब्द देऊन काम नाही केलं तर माणसाला राग येतोय. महाराज अरे मी किती विश्वास ठेवला होता म्हणले भल्या माणसा. हा माझं काम केलं नाहीस म्हणले तू. माणसाला राग येते, मनामध्ये द्वेष निर्माण होते. महाराज पण माझ्या सुदामाला राग आला नाही. लक्ष द्या महाराज. सुदामाजी महाराज मागण्याच्या हेतून गेलेच नव्हते देवाकडे. महाराज सुदामाजी महाराज आले तर महाराज सोन्याचे महल दिसले. महाराज अरे म्हणले मी फिरून पुन्हा द्वारिकेत आलो नसेल म्हणले. हा पण सोन्याचे महल सुशीलाला कळालं. सुशीला मातेनं सोन्याचं ताट सोन्याची आरती घेतली. सुशीला माता आली दरवाजावर आरती करायला लागली. सुशीला हे कुठून आलं कसं आलं? म्हणले ये सब आपकी कन्हैया की कृपा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. सगळं म्हणले तुमच्या मित्राची परम कृपा आहे म्हणले. कृष्ण कन्हैयाची कृपा आहे म्हणले. मी पहिला सुखी होतो म्हणले. सुदामाजी महाराजांनी साष्टांग प्रणाम केला. कृष्ण कन्हैया महाराज प्रगटले होते. म्हणले सुदामा आतापर्यंत गरिबी बघितली, हे मी दिलेला प्रसाद आहे म्हणले. प्रसाद स्वीकार कर म्हणले. महाराज जेवढा भक्त मनामध्ये इच्छा ठेवतो त्याच्या कितीतरी पटीनं देव त्याचं मनोरथ पूर्ण करतो. पण तसा भक्त व्हावं लागते. महाराज सुदामाजी महाराजांचं चरित्र साहित्य पूर्ण केलं. दशमस्कंदाला साष्टांग प्रणाम केला. भागवताच्या एकादश स्कंदामध्ये प्रवेश केला. महाराज आता एकादश स्कंद म्हणजे मोक्ष आहे की नाही? राजा परीक्षेचा उद्धार आहे. राजा परीक्षेत सहजच बसल्या बसल्या म्हणले गुरुदेव आज भागवताचा 7वा दिवस आहे आणि आज तक्षक नावाचा नाग येईल आणि नाग येऊन मला दंश करील. दंश करताच माझा मृत्यू होईल म्हणले. शिवदेवजी महाराज भडकले. अरे इतक्या दिवस तू भागवत कथा ऐकलीस म्हणले, काय उपयोग झाला म्हणले? हे जे तुझी पशुबुद्धी आहे ना म्हणले, हे पशुबुद्धी त्याग कर म्हणले. पशुबुद्धी मीमाम जही
अरे आत्म्याचा कधी नाश होत नाही, आत्मा अजरामर आहे. माणसाला सोडावं लागते, ते शरीर सोडावं लागते. आणि माणसानं जसं कर्म केलं त्या कर्मानुसार माणसाला पुढच्या शरीराची प्राप्ती होती म्हणले. काय म्हणले? विचार केला तर आता मी तुझ्या समोर बसलो म्हणले, आता तुझ्या मनात काही प्रश्न असेल तर विचार म्हणले. बस गुरुदेव समजलं म्हणले, आत्म्याचा कधी नाश होत नाही, आत्मा अजरामर आहे म्हणले. सद्गुरुदेव भगवंताच्या चरणावर साष्टांग प्रणाम केला राजा परीक्षितनं आणि इथून शुकदेवजी महाराजांचं प्रस्थान झालं. मला बोलो शुकदेव भगवान की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. स्वयं स्वतः इथून शुकदेवजी महाराजांचं प्रस्थान झालं. भागवताच्या एकादश स्कंद राजा परीक्षितचा जो पुत्र होता ज्याचं नाव जन्मेजय होतं, जन्मेजयनं सर्पिष्ट यज्ञ केला. आपल्या पित्याला वाचवण्याचे बरेच प्रयत्न केले, परंतु महाराज आपल्या पित्याला वाचवू शकला नाही महाराज. कारण जो बी भूतलावर आला त्याचं जाणं निश्चित रूपाने आहे की नाही. महाराज एक विकराल स्वरूप धारण केलं महाराज तक्षक नागानं, आणि विकराल स्वरूप धारण करून राजा परीक्षितला दंश केला. आणि दंश करतात राजा परीक्षितचा 7व्या दिवशी उद्धार झाला. बोल परीक्षित महाराज की जय. राज्ञो मोक्षम तथा वीक्ष पुराधातापि विस्मितः. स्वयं स्वतः पाहितलं देवता लोक सुद्धा आश्चर्यचकित झाले. का? कारण 7व्या दिवशी भागवताचा उद्धार बघितला परीक्षितचा. या कलिकालमध्ये धन्य म्हणले, धन्य भागवत कथा म्हणले. हा सुंदर स्वरूपानं महाराज, त्याच्यासाठी तर भागवत कथा महाराज तुमचा आमचा उद्धार करणारी. हे भागवत काय? हे भागवत महापुराण साक्षात भगवंत आहे. त्याच्यामुळे आपण आरतीमध्ये म्हणतो, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मनपूर्ण, अनन्य होता या शरण, खचित तळे जन्म मरण, मृत्यु को मंगलमय बनाने वाला श्रीमद भागवत महापुराण आहे. माणसानं मरावं कसं हे भागवतातून राजा परीक्षितच्या माध्यमातून श्रवण केलं. इथून पाहितलं एकादश स्कंदाला साष्टांग प्रणाम. शिवदेव सूतजी महाराज सांगतात द्वादश स्कंदामध्ये प्रवेश केला. द्वादश स्कंदामध्ये नवयोगेश्वरचं वर्णन आलेलं आहे. दत्तात्रय भगवंतानं 24 गुरु केले आहे की नाही. ज्याच्याकडून जो गुण मिळाला तो गुण माझ्या दत्तात्रय भगवंतानं घेतला. त्या पृथ्वीकडून गुण घेतला, पृथ्वीकडून सहनशीलता शिकली. संन्यासी महात्म्यानं पाहितलं सहनशीलता राहिले पाहिजे. पृथ्वी कसं सर्वांचं सहन करते, कोण यज्ञ करत आहे, कोण घाण करत आहे, सगळेच सहन करून घ्यायली. पण ज्या वेळेस पापाचार वाढल त्यावेळेस या धरणी मातेला, पृथ्वी मातेला सहन होणार नाही. वायूला गुरु केलं, या चलत्या फिरत्या हवेला माझ्या दत्तात्रय भगवंतानं. ही वायू इथून सुंदर चालली, ज्ञानमंडपातून पुढे गेलं की गावाच्या घाणीमधून जाण्याचा योग सगळ्यांचं सहन करून हे माझ्या दत्तात्रय भगवंतानं गुरु केलं महाराज. एका हरणाला गुरु केलं महाराज. संत महापुरुषांना कधी ग्राम्य संगीत श्रवण केलं नाही पाहिजे. कारण हरणाचं शिकार करते वेळेस काय करतात शिकारी? सुंदर सुमधुर संगीत लावतात. ते बिचारा हरिण येते, डोळे बंद करते आणि डोळे बंद करून मंत्रमुग्ध होऊन ते श्रवण करताय. तेवढ्यामध्ये महाराज शिकारी महाराज बाण मारतय आणि बरोबर पाहिलं त्याच्या मानेवर बाण लागून खाली पडते महाराज. त्याच्यासाठी संन्यासी महात्म्यानं ग्राम्य संगीत श्रवण केलं नाही पाहिजे. असे बरेचसे नियम आहे. भागवतामध्ये 24 गुरुचं वर्णन आहे. एका छोट्याशा बाळाला गुरु केलं. अरे नुकतंच जन्मलेलं बाळ आहे, कोण शत्रू कोण मित्र काही घेणं देणं नाही. सगळे बस अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसि सोहम अशा स्वरूपानं महाराज एका पिंगला नावाच्या वेश्याला गुरु केलं. काय गुण घेतला? त्या वेश्याकडून गुण घेतला महाराज. दिवसभर शृंगार करून तयार होऊन बसली, कोणी आलं नाही. तिच्या मनातला भाव घेतला माझ्या दत्तात्रय भगवंतानं. अरे मी जर दिवसभर कृष्ण कन्हैयाचं भजन करत बसले असते तर मला देवानं दर्शन दिलं असतं. ते भाव पाहून त्या पिंगला नावाच्या वेश्याला गुरु केलं महाराज. सुंदर महाराज दत्तात्रय भगवंताच्या 24 गुरुचं वर्णन आहे. आता ज्या माता पित्याकडून आपण जन्म घेतला, देवाला वाटलं आपण कसं ज्ञान शिकवावं म्हणले, तर नवयोगेश्वरच्या माध्यमातून स्वयं स्वतः पाहितलं ज्ञानाचा उपदेश केला. माता पित्याचं पाहितलं वसुदेव यशोदा मैयाचं, वसुदेव आणि देवकी मातेचं परम कल्याण करून टाकलं महाराज. इथून महाराज स्वयं स्वतः भागवतामध्ये कल्की भगवंताचा अवतार वर्णन आलेला आहे. आता बघा, कलियुग सुरू होऊन 5000 वर्षे व्यतीत झाले. किती वर्ष झाली? 5000 वर्ष व्यतीत झाले. म्हणजे आताशी कलियुग छोटस बाळ आहे, पाळण्यामध्ये आताशी टाकलंय. आता इथून पाहितलं 4,32,000 आयुष्य ह्या कलियुगाचं आहे.
आणि ज्या दिवशी महाराज हे कलियुग संपल, पापाचार वाढल, अत्याचार वाढल, त्या क्षणाला महाराज ह्या आमच्या संत महापुरुषांनी जे लिहून ठेवलंय, हे ज्यावेळेस त्यांची संतवाणी खरी होईल, त्या क्षणाला महाराज पाहता पाहता सगळीकडे प्रलय होईल, पाणीच पाणी आणि हवाच हवा होईल, सगळे जीवात्मे पाहितलं नष्ट होऊन जातील महाराज, आणि पुन्हा सृष्टीचं वर्णन सृष्टी प्रारंभ होईल, आणि येणारा कल्की अवतार श्रीमद भागवताच्या 12 स्कंदामध्ये उत्तर भारतामध्ये एका ब्राह्मणाच्या घरी कल्की भगवंताचा अवतार होईल महाराज. भागवतामध्ये स्पष्ट प्रकारे असं वर्णन आलेलं आहे. त्याच्यासाठी या कलियुगामध्ये महाराज फार पाहितलं नामस्मरणानं मुक्ती. सहजासहजी महाराज बाकीच्या युगामध्ये फार तपश्चर्या साधना करण्याची स्थिती आहे, पण कलियुगामध्ये महाराज फक्त नामस्मरणानं मुक्ती आहे. काल मी तुम्हाला सूचना दिली होती, त्याच्यासाठी महाराज भागवताचा अंतिम श्लोक आपल्या सर्वांच्या मुखातून बोलला जाईल. सर्वांनी अगदी 1 मिनिट मांडी घालून व्यवस्थित बसायचे. माता लोकांनी पदर आधी घेऊन, आहे की नाही. आता मी स्वयं स्वतः महाराज श्रीमद भागवताचा अंतिम श्लोक उच्चारण समोर करीन. माझ्या पाठीमागे सर्वांनी उच्चारण करायचं मोठ्या आनंदाने. नाम संकीर्तनम यस्य, नाम बोला सर्व बोला. संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनं यस्य, सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनं, सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनं, प्रणामो दुःख शमनस्तम, प्रमाणो दुःख शमनस्तौ, प्रणामो दुःख शमनस्तम, प्रणामो दुःख शमनस्तौ, तम नमामि हरिं परम, तन्नमामि हरिं परं, तम नमामि हरिं परम. तन्नमामि हरिं परं. सर्वांनी भगवंताच्या चरणावर साष्टांग प्रणाम करावे. बोल भागवत भगवान की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. सुंदर स्वरूपानं गावकरी मंडळींचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सालाबाद प्रमाणे महाराज मोठ्या आनंदानं भव्य दिव्य स्वरूपानं महाराज ह्या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन मनकामेश्वर भगवंताच्या परम पावन पवित्र दरबारामध्ये आज भागवत कथेची सांगता आहे. समाप्ती म्हणता येत नाही, कारण जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत भागवत कथा आपण ऐकणार आहे. त्याच्यासाठी आज ह्या अनुष्ठानाची सांगता मोठ्या आनंदानं होत आहे. गावकरी मंडळींचं आता मला प्रत्येकाचं नाव उल्लेख करणं शक्य नाही, आणि जेवढे जेवढे माझ्या सानिध्यात सहवासात आले तेवढ्यांची नावं पक्कीच माहीत झाली महाराज. त्याच्यासाठी मी जास्त नाम न उल्लेख करता सर्वांचा विचार जर केला तर महाराज सर्व देगावकर मंडळीच्या मनापासून आभार व्यक्त करतो. असंच उत्तर मनकामेश्वर भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. हे जाधव परिवार असेल, तिडके परिवार असेल, दोन्ही परिवाराच्या माध्यमातून महाराज हे आयोजन चालू असतात. 3 वर्ष मनकामेश्वर भगवंताची सेवा आणि 3 वर्ष तिडके परिवार हनुमंतरायाची सेवा महाराज. सुंदर आयोजन संपूर्ण गावातील भाविक भक्त मंडळी करतात. त्याच्यात महाराज नातगोत सुद्धा रिश्तेदार म्हणजे मोठ्या आनंदानं महाराज पाहुणे मंडळीचे सर्व. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही नाराजगी व्यक्त करण्याचं कामच नाही कोणाला. हे सगळं परमार्थ हे आपला आहे. हे परमार्थ करायचा कशासाठी? सर्वजण एकत्रित येऊन मोठा आनंद घ्यायचा परमार्थाचा, आणि हेच महाराज माणसाच्या सोबत आहे. त्याच्यासाठी हे सर्व देगावकर मंडळीच्या सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. आता हे आमचे इकडला परिवार, इकडले सदस्य असतील, गणपत मामा, अजून आता मला त्याच्यामुळेच मी मला नावाचं एवढंच माझ्यामध्ये लय कमी कमकू होते महाराज. माझं नाव लक्षात राहत नाही. आणि एक सांगायचं तात्पर्य, इकडचा जाधव परिवार जे आहे यावर्षी ह्या जाधव परिवाराच्या माध्यमातून गोड असं आयोजन झालं. जाधव परिवाराला मनापासून धन्यवाद. कारण मोठ्या महाराजांच्या सांगण्यानुसार रोज अन्नदान आहे,
रोज 7 दिवसाचे जे अन्नदाते होते वाडेवाईच जसं जसं पाहिलं त्यांच्या त्यांच्या ग्रुपनुसार त्यांनी पंक्तीचं आयोजन केलं. सर्वांच्या त्या ग्रुपला मनापासून धन्यवाद. ह्या गादीवर शुभ आशीर्वाद असंच आम्हाला सद्बुद्धी द्यावं. उत्तर आमची प्रगती होत राहावं, कारण हेच सोबत आहे. त्या 7 दिवसाच्या अन्नदात्यांना महान धन्यवाद. माझ्यासोबत असणारे हे कलाकार गुणीजन मंडळी, सहकलाकार माझ्यासोबतचे तबला वाजून सुमधुर आपल्या वाणीच्या माध्यमातून आपल्याला कर्णांना प्राप्त केलेले आमचे संगीत विशारद, जिथं कमी तिथं आम्ही अशी उणीव न भासू देणारे आमच्या गाडीचे बी सारखे भीमाशंकर महाराज आमडापूरकर, त्यांचं बी सर्व देगावकर मंडळीच्या तर्फे मनापासून धन्यवाद करतो. जोरदार टाळी वाजून त्यांचंही स्वागत करू. सिंथसायझर वादक आमचे परमस्नेही संगीत विशारद परममित्र आमचे समर्थ महाराज परभणीकर, त्यांचंही टाळी वाजून मोठ्या आनंदानं स्वागत करा. सुंदर स्वरूपानं ऍक्टिव्ह पॅड वादक असणारे आमचे परमस्नेही परममित्र माऊली ज्ञानोबरांच्या भूमीमध्ये वास्तव्य करतात आमचे सतीश महाराज परांडे. एकदा जोरदार टाळी होऊ द्या त्या सहकलाकारांसाठी. 7 दिवस सेवा केली मोठ्या आनंदात. आणि जे यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहितलं लाईव्ह रोज चालू आहे. रोज पाहितलं हजारो लोक इथून श्रवण करत आहेत कथा, भागवत कथा. ते विठ्ठल कृपा चॅनलचे जे विद्य मान असणारे महाराज स्वयं स्वतः आमचे चेतनजी गमे दामपुरीकर, एकदा जोरदार टाळी होते महाराज यूट्यूब चॅनलसाठी. आणि गोड साऊंड सिस्टीम ज्यांनी साथ दिली ते साऊंड सिस्टीम वादक, त्यांनाही मनापासून धन्यवाद. कारण साऊंड सिस्टीम हे कथाकार कीर्तनकाराचा प्राण असते. ओमकार जी साऊंड सिस्टीम, एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं बी स्वागत करा. गावातील सर्व सकाळी काकडेला असणारे, ज्ञानेश्वरी पारायणाला सर्व बसलेली मंडळी, गाता भजन करणारे सर्व 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 महापुरुषांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. आता सर्वजण मोठ्या आनंदानं, कारण सत्संगाशिवाय आनंद नाही, है की नाही. त्याच्यासाठी आता अगोदर श्रीमद भागवताचं पूजन होईल आणि पूजन झाल्यानंतर महाराज स्वयं स्वतः पुन्हा आरती झाल्यानंतर मग दर्शन देऊ आपण, है की नाही, सोयीस्कर. आता सुदामाजी महाराजाची झाकी बी यायली, कारण सुदामाजी महाराजाचं आपण चरित्र ऐकलंय ना, श्रवण केलंय. तर सुदामाच्या महाराजाचं झाकीचं बी दर्शन घेऊ. तोपर्यंत बसल्या बसल्या सत्संगाचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांनी हातानं टाळीवर. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, श्याम तेरे मिलने का ताली सेवा करिए सभी। गोकुल में ढूंढा तुझे, मथुरा में पाया है। 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 वृंदावन की गलियों में मेरे श्याम का ठिकाना है। मथुरा की गलियों में मेरे श्याम का ठिकाना है।
स्वामी की सेवा करिए